हे बघा, हे आहे अक्कलकाराचं झाड. तुम्ही बघू शकता हे अक्कलकाराला किती फुलं आलेलं आहेत. आणि ह्या अक्कलकारा आपल्या घराबाजूला असायला पाहिजे, काहून की घरामध्ये जे त्यांना सर्दी किंवा खोकला असेल त्यांनी हे फूल नक्कीच खायला पाहिजे, काहून की त्याने सर्दी पण बरी होती आणि खोकला पण बरा होतो. आणि ते लहान पोरं तोतरे बोलत असतील, त्याची जी ढोले असेल त्यांनी पण हा अक्कलकारा खायला पाहिजे, दररोजच खायला पाहिजे, काहून की हा आपल्या आयुर्वेदिक आहे. आणि याच्या बाजूला गवती चहाचं झाड पण बघू शकता. आणि आणि हा अक्कलकारा तुम्ही फुलं पण बघू शकता कसे आहेत. आणि अक्कलकाराचे आपण फुल एकदा खायला नाही पाहिजे. आपण अक्कलकाराचे जे फुलं आहे ते हळूहळू करून खायला पाहिजे, काहून की एकदा खाल्लं की एकदा तोंडात टाकलं की आपल्या तोंडामध्ये खूप तिखट लागतं आणि चुनचुन होती. म्हणून आपण एकदाच हे फूल खायला नाही पाहिजे, हळूहळू करून खायला पाहिजे. आणि तुमच्या जर आजूबाजूला ह्या अक्कलकाराचं फूल जर लावलेलं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.